नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थीच्या ET व स्कॉलरशिप तसेच इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यामध्ये आपण समसंबंधामध्ये इंग्रजी अक्षरमाला व वर्णमाला पाहत आहोत. स्वाध्याय 3.4 प्रश्न बघा. पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या प्रश्नाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. म्हणजे बघा, या पहिल्या पदाचा या पदात दुसऱ्या पदात जो संबंध आहे तोच संबंध या पदाचा तिसऱ्या पदात चौथ्या पदाशी आहे. याच्यामध्ये बघा, पहिलं पद वाय. वायला काय? वी. इकडचं पहिलं पद वी आहे. आता वायचा वीशी काय संबंध आहे बघू. इथं वाय वी, दोन अक्षरे सोडून तिसरं अक्षर वाय. तसं आता आई नंतर दोन अक्षरे सोडून पुढचं अक्षर बघू. मागच्या डाव्या बाजूचे दोन अक्षरे सोडून, आईच्या डाव्या बाजूचे दोन अक्षरे सोडून तिसरं अक्षर यफ येते. आईला यफ. आता केला काय येते बघू. पीचा यशशी काय संबंध आहे बघू. पी उजव्या बाजूला दोन अक्षरे सोडून तिसरं अक्षर. तसं केला बघू, उजव्या बाजूला केला, उजव्या बाजूला दोन सोडून तिसरं अक्षर म्हणजे केला काय झालं आहे यन. आता सीचा येशी काय संबंध बघू. सीचा येशी एक मध्ये अक्षर सोडून दुसरं अक्षर. तसं आता पीला काय करायचं, मध्ये एक अक्षर सोडून डावीकडचं पहिलं अक्षर मध्ये अक्षर सोडून यन येते. म्हणजे पीला काय येते यन. यफ कुठला शब्द तयार झाला, यफ यन यन. यफ यन यन म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. आता बघा, यफ के याचा संबंध आयडीशी आहे. जो संबंध एफ केचा आयडीशी आहे तो संबंध यमचा कशाशी, यम आरचा कशाशी आहे ते पाहू. आता यफला इथलं पहिलं अक्षर यफ आणि आय यांचा काय संबंध आहे बघू. इथलं पहिलं अक्षर आय. यफ झाल्यानंतर उजवीकडे दोन अक्षरे सोडून आय, उजवीकडे दोन मध्ये अक्षरे सोडून पुढचं अक्षर आय. तसं यमचं मध्ये दोन अक्षरं सोडून पुढं पी. यमचा संबंध कसा आला, पीशी आला. तसं केचा डीशी काय संबंध आहे बघू. के इथं के आणि इथं डी आहे. मध्ये किती अक्षर येतात, 5 आणि 6. डावीकडे 6 अक्षरं सोडून 7वं अक्षर डी आहे. 6 अक्षरं सोडून 7वं अक्षर डी. तसं आता आरचं बघा, मध्ये 6 अक्षरं सोडून 7वं अक्षर डावीकडे 1 2 3 4 5 6. 6 अक्षरं सोडून 7वं अक्षर काय के आहे म्हणजे पी के आलं. पी के पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. एफ जी एचला के एल एम म्हणजे या गटातली पहिली 3 अक्षर आहेत, या गटातली पहिली 3 अक्षर आहे. तसं पी क्यू आर या 5च्या गटातली पहिली 3 अक्षरं, त्याला काय येणार यू व्ही डब्ल्यू असा. तर किंवा बघा, यफचा संबंध केशी काय आहे बघू. यफ नंतर 4 अक्षरे सोडून के. तसं पी नंतर 4 अक्षरे सोडून 1 2 3 4 अक्षरे सोडून यू. आता जी नंतर 4 अक्षरे सोडून यल. तसं क्यू नंतर 1 2 3 4 अक्षरे सोडून किती वी येते. परत एच नंतर 4 अक्षरे सोडून यम, 4 अक्षरे सोडून 5वं अक्षर यम. तसं आर नंतर 4 अक्षरे सोडून, आर नंतर हे 4 अक्षरे सोडून 5वं अक्षर डब्ल्यू. अशा दोन्ही प्रकारे काढता येतं. यू व्ही डब्ल्यू पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. बी सीचा संबंध ईशी आहे. तसा जी केचा संबंध कशाशी आहे बघू. बी आता याला नंबर देऊन घे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. आता बघा, हे काय बी 2 नंबरला आहे, सी 3 नंबरला,
तसा ई किती नंबरला आहे? 5 नंबरला. म्हणजे 2 अधिक 3 बरोबर किती येते? 5. 5 नंबरला ई. तसं आता जी आणि के मध्ये जी किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे. अधिक के किती नंबरला आहे? 11 नंबरला आहे. 11 अधिक 7 किती? 18. 18 नंबरला काय येते? आर येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य. बी डी जी आयचा संबंध व्ही टी क्यू ओचा कसा आहे बघू. तसा हा याच्याशी याचा जसा संबंध आहे तसा याच्याशी कशाचा आहे ते चेक करू आपण आता. बी डी जी आय. बी किती नंबरला आहे? 2 नंबरला. डी किती? 4 नंबरला. जी किती? 7 नंबरला. आणि आय किती नंबरला आहे? 9 नंबरला. म्हणजे यांच्यामध्ये 2चा फरक, यांच्यामध्ये 3चा फरक, यांच्यामध्ये नंतर 2चा फरक. अधिक 2 अधिक 3 अधिक 2. तसा व्ही टी क्यू ओचा बघा. व्ही किती नंबरला आहे? 22 नंबरला. टी किती नंबरला आहे? 20 नंबरला. क्यू किती नंबरला आहे? 17 नंबरला. आणि ओ किती नंबरला आहे? 15 नंबरला. यांच्यामध्ये पण 2चाच फरक आहे, पण वजा 2चा फरक आहे. यांच्यामध्ये वजा 3चा, यांच्यामध्ये वजा 2चा. आता जी आय एल एनचा बघू. जी किती नंबरला आहे? 7 नंबरला. आय किती नंबरला आहे? 9 नंबरला. एल किती नंबरला आहे? 12. आणि एन किती नंबरला आहे? 14. बघा यांच्यामध्ये पण अधिक 2 अधिक 3 अधिक 2. आता असाच वजा 2 वजा 3 आणि वजा 2 हा असा संबंध कशाचा आहे बघू. पहिला पर्याय चेक केलो. एस क्यू थांबा. एस क्यू एन के. एस किती नंबरला आहे? 19. क्यू किती नंबरला आहे? 17. एन किती नंबरला आहे? 14. आणि के किती नंबरला आहे? 11. बघा याच्यामध्ये वजा 2चा आहे, याच्यामध्ये वजा 3चा आहे आणि याच्यामध्ये आणखी वजा 3चा आहे. त्यामुळे हा पर्याय योग्य आहे का? नाही. पहिला पर्याय योग्य नाही. आता दुसरं बघू. एस क्यू एन एल. एसला 19, क्यूला किती? 17, एनला 14 आणि एलला 12. यांच्यामध्ये वजा 2 आहे, यांच्यामध्ये वजा 3 आहे. बरोबर आहे. यांच्यामध्ये पण वजा 2 आहे. त्यामुळे वजा 2 वजा 3 आणि वजा 2. पर्याय क्रमांक 2 योग्य. पर्याय 3 आणि 4 तुम्ही चेक करा. आता बघा CAT. याची सी किती नंबरला आहे? 3 नंबर. ए 1 नंबर आणि टी नंबर देऊन घेऊया आता पण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. ते किती नंबरला आहे? 20 नंबरला. म्हणजे हे जे अंक आहे 3120 हा अंक इथं आला. म्हणजे कॅटचा त्याला जे अंक आहे येतात त्यांचा जेवढा नंबर येतो तो नंबर इथं आलेला आहे. तसं आता 2113 नंबर कशाचा आहे बघू. 2 कशासाठी? बीसाठी. 2 बीसाठी. 1 कशासाठी? एसाठी. 13 नंबर कशासाठी? एमसाठी. म्हणजे BAM. BAM पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. आता बघा YABX. आता ए नंतर बी एक अक्षर आणि YX मध्ये वायच्या मागचं आहे म्हणजे वजा 1 आहे. इथं अधिक 1, इथल्या 2 याला अधिक 1, इथल्या 2 याला वजा 1. आता WCचं बघू आपण. सी नंतर 1 अधिक 1 कुठला येते? डी येते. आणि डब्ल्यूच्या मागचा 1 वजा 1 कुठला येते? डब्ल्यूच्या मागचा 1 म्हणजे व्ही येते. DV कुठला आले? पर्याय DV. पर्याय क्रमांक 3 योग्य. आता बघा BCE.
BCEचा जेशी काय संबंध आहे? GHJ. आता बी किती नंबरला आहे? तर या गटातल्या 2 नंबरला, सी 3 नंबरला, ई 5 नंबरला. आता इथं जी या गटातला हे 5चा जो गट आहे त्याच्यामध्ये 2 नंबरला, एच 3 नंबरला या गटात आणि जे 5 नंबरला. 2 3 5 2 3 5. आता VWY बघूयात. VW आणि Y या 5चा जो गट आहे त्याच्यामध्ये V 2 नंबरला, W 3 नंबरला आणि Y 5 नंबरला. तसं आता बघा, तसं आता पर्याय बघू आपण. PQR पहिला, दुसरा, तिसरा नंबर येते, त्यामुळं हा योग्य नाही. A B आणि D, A पहिला, B दुसरा आणि D चौथा येते, त्यामुळे हा पण पर्याय योग्य नाही. QRT, Q 2 नंबर, R 3 नंबर आणि T 5 नंबर, म्हणजे हा पर्याय बघा बरोबर येते. QRT. Q किती नंबरला येते? 2 नंबर. R किती नंबरला येते? या 5च्या गटामध्ये फक्त. R किती नंबरला येते? 3 नंबर आणि T 5 नंबर, म्हणजे 2 3 5 2 3 5 असं पॅटर्न येते. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. आता DCEचा संबंध कशाशी बघू. जसा संबंध GHFचा STRशी. आता GHFचा STRशी काय संबंध आहे? तो संबंध DCEचा प्रश्नचिन्हाच्या जागी जो गट येईल त्याच्याशी येईल. जी नंतर बघा, जी नंतर H 1 अधिक 1, H नंतर F, H नंतर F वजा 1 वजा 2 केल्यानंतर H नंतर F येतं. आता STRचा बघूया. S नंतर T अधिक 1 आणि T नंतर R, Tच्या आधी R वजा 2, म्हणजे अधिक 1 वजा 2चा. आता तसंच DCEचा बघू. D किती नंबरला आहे? 4 नंबर आहे आणि C त्याच्या मागचा 1, Dच्या मागचा 1 वजा 1 आणि आता Cचा Eची काय संबंध आहे? C नंतर अधिक 2, यांचा अधिक 1 वजा 2 असा पॅटर्न आहे. इथं वजा 1 अधिक 2. आता बघा याच्यामध्ये MNO पहिला पर्याय चेक करू. M नंतर बघा MNO, M नंतर अधिक 1 येते, आपल्याला वजा 1 पाहिजे, त्यामुळे पहिला पर्याय योग्य नाही. XWY आणि Y, X नंतर Y अधिक 1 आणि W नंतर Y अधिक 2, त्यामुळे हा पण पर्याय योग्य नाही. X नंतर W वजा 1 येते, वजा 1, अधिक 1 नाही, वजा 1 आणि W नंतर Y अधिक 2, त्यामुळे हाच पर्याय योग्य येते. बघा आता इथं कसा पॅटर्न आहे, वजा 1 अधिक 1, तसा X W आणि Yचा हे येते. Xच्या आधी आहे, डावी बाजूला आहे, त्यामुळं वजा 1 आणि W नंतर Y अधिक 1, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. आता बघा ACचा LMशी काय संबंध आहे बघू. तो संबंध GIचा कशाशी येते चेक करू. आता A आणि L मध्ये बघा, A इथं आणि इथं L मध्ये किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 अक्षर, म्हणजे A अधिक 11 L आणि C आणि Mचा काय संबंध बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अधिक 10. आता G आणि Iचा बघू. G अधिक 11 करू, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 R. आता I अधिक 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 10,
यस, RS. पर्याय क्रमांक दुसरा योग्य. आता ACEचा UWY शी काय संबंध आहे बघा. AC आणि E एक अक्षर सोडून एक अक्षर सोडून एक. आता UW आणि Y म्हणजे डावीकडून पहिल्या गटातलं एक अक्षर सोडून एक आणि उजवीकडून पहिल्या गटातले एक अक्षर सोडून एक. तसं आता FHJ. F बघा ह्या दुसऱ्या गटातलं, डावीकडून दुसऱ्या गटातलं FH आणि J. तसं मग उजवीकडून दुसऱ्या गटातलं कुठलं PR आणि T येते. PR आणि T. पर्याय क्रमांक पहिला योग्य. अशा प्रकारे 1 ते 11 प्रश्न आज आपण पाहिलेले आहेत. यापुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू.